ट्रॅव्हल विथ अजयमध्ये पुन्हा एकदा वेलकम आहे. आज प्रबलगडावर चाललेलं आहे. लेट नाईट आहे. कामावरून सकाळी सुट्टी झाली आहे, परंतु मनीषला दुपारी फोन केला की पिक्चर बघायला जायचा का. झाला होता प्लॅन पिक्चर बघायचा, बडे मियाँ छोटे मियाँ, पण काय करू, पेनला टॉकीजची स्क्रीन होती छोटी. मग आम्ही बडे मियाँ छोटे मियाँ लगेच पिक्चर बनवला संध्याकाळचा. म्हटलं आपण किल्ल्यावर जाऊया महाराजांच्या, मस्तपैकी पिक्चर राहू दे थिएटरमधला साईटला. स्वतः ट्रेकची सुरुवात केलेली आहे आणि आपला डेस्टिनेशन आहे तो हा आपला प्रबलगड. सो जाऊया आपण. पहिला एक टप्पा क्रॉस झाला आहे आणि पाणी पिण्याची वेळ होती. बापरे, अजून आपला डायरेक्टली हिल आहे. सायकल चालवायला गेलो तरी पण हिलच येत भेटते. काय करणार, नेक्स्ट राईडला कुंदनला घेऊन येतो. बघू इथे काय करूया. बाय. सो आता चढायची सुरुवात केलेली आहे आणि बघू शकता की वर राहण्यासाठी तुम्ही वरच राहता ना. हो. तुझं नाव गणेश. गणेश. बघा गणेशच्या खांद्यावर काय आहे गणेश. आता थंड आहेत. थंड आहे का. पुरटी म्हणजे ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स आहे ना. कोल्ड ड्रिंक्स घेऊन आलेला आहे महेश. आता काय करणार महेश, आता आपल्याला किती वेळ लागेल वर जायला. आता इथून गावापर्यंत मॅक्सिमम 25 मिनिटं. 25 मिनटं ना. हां. आणि पलीकडच्या रस्त्याने गेलो तर पलीकडच्या रस्त्याने गेलं तर 45 मिनिटं. अच्छा. आणि आता आम्हाला प्रबलगडावर जायचं आहे. हां. तिथून किती वेळ लागेल गावापासून. गावापासून 1 तास. 1 तास ना. हां. आणि तिथे राहण्याची वगैरे व्यवस्था कशी आहे. म्हणजे माची प्रबळला राहण्याची व्यवस्था आहे, वरती नाही. माची प्रबलला ना. हां. माची प्रबल किती जवळ आहे इथून. आता इथून 20-25 मिनिटं. 20-25 मिनटं ना. हां. आणि सकाळी जाऊ शकतो ना तिकडे. हो. बरं बरं. महेश तुझा गणेश सॉरी. पहिला टप्पा क्रॉस झालेला आहे आणि पहिला टप्पा आल्यानंतर हा इथं बोर्ड लावलेला आहे. सो वनक्षेत्र फॉरेस्ट डिपार्टमेंटचा आहे. सो जाऊया आता आपण छानपैकी. उंतर नाही. इथे मी एकदा आलो होतो रात्रीच्या वेळेस सचिन रुपेदाच्या सोबत, आणि पहिलाच माझा ट्रेक होता कलावंतीन दुर्ग. सो मनीष, तुझा पहिला ट्रेक कोणता आहे. कर्नाळा. जवळच आहे आमच्या घरापासून, 8 ते 9 किलोमीटर. सो आज आम्ही नाईटसाठी आलो इकडे. सो कर्नाळ्यात रात्री राहून देत नाही कारण ॲनिमल असतात. सुंदर असा नजारा आहे, बघू शकता तुम्ही की सूर्यास्त मला खूप आवडतो. आणि मनीष तर माझ्या अगोदरच वर चढलाय बघा. एकदम फास्ट आहे आज मनीष. आज मनीष जनशताब्दी एक्सप्रेस आहे आणि माझी मुंबई लोकल आहे दिवारवा. सो आता इथे प्रबल माचीजवळ पोचणार आहे. मनीष फोटो खूप भारी येतील, एक नंबर येतील. टेन्शन. आणि आता इथे पोचल्यानंतर बजरंग बलीचं साक्षात दर्शन झालेलं आहे. सो आता मी खूप प्रसन्न झालेलं आहे. सो बजरंग बलीच्या पाया पडतो इथूनच. जय श्रीराम.
चलो वाट मनीष कचरा आम्ही आमच्या बॅगमध्ये ठेवणार आहेत सो टेन्शन नाही. बटर अंडा आहे आणि ब्रेड आहेत. अजून आमच्याकडे मॅगी पण आहे. सो आणि बटर अंडा बघा, बटर आहे आमच्याकडे अमूलचा मस्तपैकी आणि अंडीची बघा. आज आमची कॅम्पिंग सुरू आहे प्रबलगड छानपैकी. या मग. The next day. Good morning. आ रहा हूँ. नाश्ता सुरू आहे आमचा. A few moments later. रात्री नाईट ट्रेक केलेला, वर चढलो होतं. सो आता आम्ही चाललेले आहेत पुढे प्रबल माचीपासून पुढे. रात्री कुत्र्यांनी झोपून दिलं नाही कारण कोण ना कोणी येतच होता. आणि आता गडाची शॅडो दिसतोय मला. प्रबलगडावर यायचं असेल ना तर तुम्हाला काठी इथे घेऊन यायला शक्यतो गरजेचं आहे. कारण ना इथले डॉग आहेत खूप सारे. काही रे काय ते अलिबाबाचा खजाना आहे. ट्याव 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 ट्याव. वॉट
झोका घेऊन झालेला आहे. जसं काय लहानच होतो झोके घ्यायला. अजून खूप कंटाळा येते कधी कधी असं वाटते. साचा भाई नाही आमचा, कुठे गेलाय काय माहिती. शुक्रवार आहे, कामावर असणार. चढून चढून हालत खराब झाली. सो हा आहे कलावंतीन आणि हा आहे आपला प्रबलगड. अजून चालायचं आहे खूप आणि ब्युटिफुल नजारा. यासाठी गार्डनमध्ये फिरायला जायचं नसते. रोहित शर्मा काय बोलतोय, गार्डन में कोई जाएगा तो समझ लेना. रस्ताच संपत नाही. मनीष चल 5 मिनटं अजून. 5 मिनिटं बोलून 2 तास गेलं. हा बघ आला इथेच. हा गार्डनमध्ये फिरायला बरोबर 2 मिनटं लागतात. इथं 5च मिनटं आहेत. निवृत्ती असतं ना तर आता धावत गेला असता. खूप वेळ झालाय ट्रेकला, 1 तास होऊन गेले. अजून आमची मंजिल काय आली नाही. सो आणि इथून नजारा खूप भारी आहे. आत्ताच फोटोशूट केलेलं आहे. मनीषचे फोटो काढलेले आहेत, गरिबाचे पण काढायचे आहेत अजून. आणि दरी दाखव, हे बघा कसं आहे. जंगल, जंगल में मंगल. भाई कन्फ्युजन आहे की हा एक रस्ता आहे आणि हा एक रस्ता आहे. आता जायचं कुठल्या रस्त्याने हे डिसाईड करायला लागेल. सो आता कन्फ्युजन आहे इथे. 2 वाटा आहेत जाण्यासाठी. ही पहिली वाट आणि मनीष चाललाय ही एक वाट आहे. सो आता कुठे जायचा मनीष, कुठल्या बाजून जायचा? छापा काय काठावर लागेल. छाप काटा करायला लागेल कुठल्या बाजून जायचं. आणि तुम्हाला डायरेक्टली एकदम सुंदर असा नजारा दाखव. हा बघा ही व्हॅली, कडक सुंदर अशी. गार्डनला फिरायला जाणाऱ्यांनो कधी इकडे येऊन बघा. जन्नतमध्ये आहे, सुख स्वर्ग एकदम ओके मध्ये. चिंबोर आहे. ह्याला कसं घ्यायचं आता? बाला तू कसं काय येशील? ह्याला खांद्यावर घेऊ. रुपयेदा क्लाइंब बोलतोस ना, हा बघ. अजू कमॉन. आता कुठल्या बाजूने म्हणजे? खूप प्रयत्नानंतर वरती पोचलेलं आहे. प्रबलगडावर जायचं आहे, परंतु कलावंतींचा 0 पॉईंट बघायला जातोय. नंतर तिथून प्रबल आणि खूप घनदाट जंगल आहे. त्या जंगलात माणसं, मच्छर ही पहिली आहेत.
सो फायनली आम्ही प्रबलगडावर पोचलेलो आहे आणि आत्ता तुम्हाला दाखवतो प्रबलगडावरून कालावंतीन दुर्ग कसं दिसतोय ते. खूप मेहनत करून चढलेलं आहे. ॲक्च्युली माहीत नव्हतं, नाहीतर रात्रीचं कॅम्पिंग इथेच केली असती. त्याच्यामुळे आणि नजारा दाखवतो तुम्हाला, एक नंबर आहे. खडा हूँ आज मैं इधर, सर्वात ब्युटिफुल प्लेस. कालावंतीन दुर्ग. इथे 1 वर्षापूर्वी आलो होतो मी. माझा पहिला ट्रेक होता कालावंतीन दुर्ग आणि तोही रात्री 11-11:30च्या दरम्यान. अचानक ठरलेला रुपेशदा आणि सचिन आम्ही दोघे आलो होतो आणि खूप भारी वाटलं इथे येऊन. असं एकदम मन प्रसन्न, बोले तो झकास. टा 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 टा. पा 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 पा. फायनली प्रबलगडावर पोचून झालेलं आहे आणि आता जायचं आहे रिटर्न. सो खूप वेळ झालेला आहे आणि सो नेक्स्ट ट्रेक जाणार आहे. मनीष, कुठे जायचा पुढचा ट्रेक? रायगड. आणि आता आम्ही जाणार आहेत रायगड. लवकरच जाऊ आणि रायगडावर अजून दोघांना घेऊन जाऊ, निवृत्ती आणि प्रसाद. सो बाय.